शांत करू श्रीमान शकता भाऊ. आणि मी म्हणते कसं वाटतं तुम्हाला येऊन पुन्हा एकदा कोकण सन्मानला येऊन? नाही नाही, खूप छान वाटतंय. आणि म्हणजे म्हणजे बघा एकदा एकदा लोकांना ऐका, हाय करा, ऐका. एकदा लोकांना एकदा हाय करा. धन्यवाद, धन्यवाद, एकदा- धन्यवाद. एकदा हात वर करून टाका श्रीमान भाऊ. एक हात वर करून टाका. तर नेहमीच नर्वस व्हायला होतं की अशा वेळी बोलायचं काय. मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही काय विचारणार आहेत का हा, मला. मला हेच तसं तयारी विचारायचंय करतो. नाही, बघा ना, की आता बांधिलकी आणि कोकणाचा काय संबंध वाटतो तुम्हाला? म्हणजे भावकी आणि कोकणाचा संबंध आहे आपल्याला माहितच आहे खूप- पण खूप danger संबंध बांधिलकीचं आहे. आणि कोकणाचं कसं नातं आहे काय सांगशील? नाही, कसं माहितीये का, आपण जेव्हा सुरुवात केली होती स्ट्रीम्सला वगैरे तेव्हा माणसांनी मला आपलं करून घेतलंय. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा असतं ते खूप चांगले आहेत. तर जेव्हा आपण कोकणामधली काही लोक बोलतो, जशी सुरुवात झाली होती आपले प्रदीप भाऊ म्हणा, अभिषेक भाऊ म्हणा, तर यांच्यामुळे ना ओळख झाली कोकणात. मग आम्ही कोकणात याचं निमित्त शोधायला लागलो. आता वर्षातनं 4-4 वेळा कोकणात येतो आणि लोक वेगळीच आहेत इकडची. काय घरातले काय बटाटे बिटाटे कांदेच पार्सल घेऊन देत आहेत ते. कोकणात आपलं ते काय आंब्याचा वगैरे सीझन आला का मग ते आंबेच पाठवून देत आहेत. म्हणजे स्वतःहून गोष्ट करतात. आम्ही म्हणजे नेहमी प्रश्न विचारत असतो एकमेकांना की लोक कोणासाठी एवढं का करतात, आपल्यामध्ये काय असं त्यांनी पाहिलंय की एवढं सगळं प्रेम कशासाठी आहे. मग त्यांना काय फायदा काय फक्त पाहून. या प्रश्नाचं उत्तरच मला भेटत नाही आणि तेही मला देत नाही. ते मला बोलतात तुला नाही कळणार पण राहू दे. नाही, प्रेम आहे. प्रेम प्रेम खूप डेंजर आहे. हे पण कसं वाटतं येऊन इथे? छान वाटतंय. हो हो, छान वाटतं. Excited दुसरं वर्ष आहे आहात सलग. हे कोकण सन्मान म्हणजे मुद्दा बघण्यासाठी? असा आहे की कोकण सन्मान आहे. तसा तर मी अख्ख्या महाराष्ट्राचा आहे पण कोकण सन्मान म्हणजे एक वेगळंच प्रेम भेटतं. आता आमचा मुद्दा चालू होता की फ्युचरमध्ये आपल्याला अजून कुठेतरी बोलवतील पण इथे आपल्याला दरवर्षी यायला लागणार आहे. हा टार्गेट आहे वाटतं. लोकेशन बदलत राहणार पण यायला लागणार. प्रत्येक तुम्ही येणार तालुक्यात नक्की? जायचंय. हो हो, नक्की येणार. येस, थँक्यू सो मच. बसा बसा बसा. धन्यवाद, धन्यवाद. येस. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सुमित चव्हाण म्हणजेच इट्स सच आणि तरुणांचे लाडके भाऊ #बांधिलकी श्रीमान भाऊ यांना. जोरदार टाळ्या आपल्या दोन्ही मान्यवरांसाठी. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पहिला पुरस्कार आहे बेस्ट व्लॉगर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. बेस्ट ब्लॉगरचे विजेते आहेत प्रणव धुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नमस्कार मंडळी. कोकण सन्मान 2025 चा पहिला पुरस्कार बेस्ट ब्लॉगर. गळ्यात घातले बॅग, पायात घातले सॅन्डल आणि हाती घेतले बॅग. घरातल्या टाटा करून मिया निघाले डबल बारीक जाऊ. राधाकृष्णाचं दर्शन घेऊन मिया गेले हनुमान मंदिराकडे. नेहमीसारखी ताणतोड घंटा वाजवले आणि बजरंग बली चांगले 2 अवलंबूची भजना मस्त होऊन दे. नंतर एका ठिकाणी देवासारखं बसन पक्वासक लागणारा खर्चापुरती पीठ मळलंय. मंदिराच्या समोरच्याच परिसरात भजनात झाली सुरुवात आणि मस्तपैकी भजन रसिक सर भजन ऐकत बसलेला. आता आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर देवात काळजी. अभिनंदन प्रणव. एकदा जोरदार टाळ्या प्रणवसाठी. मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विजेत्या क्रिएटरला मानचिन्ह सोबत मिळणारे एक आकर्षक गिफ्ट. जे गिफ्टचा वापर ते कंटेंट क्रिएशन मध्ये करू शकतात. कॉंग्रॅच्युलेशन्स वाटतंय. श्रीमान भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय आणि काय सांगाल? कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आता हे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, सोशल मीडिया वापरतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सोशल मीडिया हँडल करतात. तुम्ही चांगले सल्ले सुद्धा देता सगळ्यांना. सो इथे सगळे युथ आहे तर त्यांना काय सांगाल? नाही, ते सल्ले तिथे द्यायला एकदम फ्री वाटतं. इथे थोडं सुचत दडपण नाहीये. येतं ना? पण आता मी उभा आहे ना इथे, तर ही जी नावं दिसत आहेत तर मी खरंच हे कोकण सन्मान जो कार्यक्रम आहे म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे की या निमित्ताने कोकणामधले बरेच क्रिएटर आहेत ना त्यांना एक मोटिवेशन मिळेल पुढे येण्यासाठी. आणि बऱ्याच लोकांना ह्या कळेल सुद्धा. जसं आता मला पण नव्याने कळते आणि छान वाटतंय की लोक एवढं चांगला चांगला कॉन्टेंट बनवत आहेत. तर असं दरवर्षीप्रमाणे हे होत राहो. आणि जसे आता ही कमी नाव आहेत असं समजा, हो. यावेळेस 6 आहेत, नेक्स्ट टाइम 12 असो, वाढत जाऊ लोकांना एक मोटिवेशन मिळत राहो. थँक्यू श्रीमान भाऊ. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न होऊन मस्त या सोहळ्याचा आनंद घ्यावा.
धनंजय पवार दादा म्हणजेच डीपी दादा, सुमित चव्हाण, श्रीमान लेजंड म्हणजे सिद्धांत जोशी, अंकिता प्रभू वालावलकर भगत, मनमीत प्रेम, मी कृपया या सगळ्या स्टार क्रिएटर्सचा सन्मान करण्याची विनंती नितेश सरांना करतो. अंकिता प्रभू आलावलकर, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपली सगळ्यांची लाडकी कोकण आर्टेड गर्ल. मनमीत प्रेम, सुमित पाटील, सगळ्या स्टार क्रिएटर्सना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सोहळ्याला आला, त्या सोहळ्याची बहार अजून वाढवली, बहारदार केला सोहळा. खूप खूप धन्यवाद मनमीत, खूप खूप धन्यवाद गौरी. तर मी तुम्हाला थोड्या वेळ इकडेच थांबण्याची विनंती करतोय.